नमस्कार, बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची येथे ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री यात्रा 2025 यात्रा कमिटीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही ही यात्रा सुरळीतपणे पार पडावी यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्याचे योजिले व ही यात्रा शांततेत व कायदा व सुव्यवस्थेचा मान राखत पार पडावी यासाठी यात्रा कमिटी कटिबद्ध राहील अशी ग्वाही सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी दिली. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून सरपंच डॉक्टर संतोष भोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत चौगुले, लखन कांबळे, सेक्रेटरी संजय बापू माने, देवदास आवळे, खजिनदार अक्षय शेट्टी, अनिकेत कांबळे व सल्लागार म्हणून सुनील आवळे, नरसगोंडा पाटील, बाबासो चौगुले, संजय खारखंडे, भरत माने, सुरेश चव्हाण, रवींद्र कांबळे, राजेंद्र सुतार, रशीद ढालाईत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले, पोलीस पाटील सावकार हेगडे यांचेसह आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया यावेळी डॉक्टर संतोष भोरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. याही वर्षी कोरुची गावची मारुती देवाची यात्रा आणि लग्नीसाहेब उरुसाची यात्रा कमिटीची मीटिंग या ठिकाणी आज पार पडली. या यात्रेमध्ये या कमिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणून चंद्रकांत चौगुले आणि लखन कांबळे यांची नव्याने नियुक्ती झाली. तर खजिनदारीपदी जुनेच आमचे सहकारी अक्षय शेट्टी आणि अनिकेत कांबळे यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आली. तर सेक्रेटरीपदी देवदास आवळे आणि संजय माने यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच सल्लागारपदी सुनील आवळे, नरसू पाटील, संजय खारखंडे, त्याच्यानंतर अभिनंदन पाटील, बाबासो चौगुले, भारत माने, सुरेश चव्हाण, रवींद्र कांबळे, राजेंद्र सुतार, रशीद ढालाई, दीपक पाटील, मारुती बन्ने आणि गावातल्या तमाम सगळ्याच कार्यकर्त्यांचे या कमिटीमध्ये या ठिकाणी कमिटी म्हणून सगळ्या या ठिकाणी कार्यकर्ते जे उपस्थित राहिले यात्रा कमिटीच्या मीटिंगसाठी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी सरपंच म्हणून या यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणून मनापासून आभार आणि अभिनंदनही करतो. आणि ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी गावाला आवाहन करतो की या ठिकाणी यात्रा कमिटीचं भूमिपूजन झाल्यानंतर आमची यात्रा कमिटी आपल्या गावामध्ये आपल्या दारामध्ये आल्यानंतर आपल्याला अनमोल अशी देणगी देऊन ह्या यात्रेला हातभार लावावा असं गावाला मी या ठिकाणी गावाच्या तमाम नागरिकांना आवाहन करतो. त्याचबरोबर यात्रा कमिटीमध्ये विविध विषयावरती चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मूळ मुद्दा होता हा पाळणावाल्यांचा. तर या ठिकाणी सर्वांच्या मते असं ठरलं की गावात मतभेद आहेत आणि गावात या पाळण्यावरून मतभेद होणार असल्यामुळे आपण पाळणंवाल्याला आम्ही ठेका देणार आहे आणि पाळणंवाल्यांचा या ठिकाणी लिलाव या ठिकाणी लावला जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाळणंवाला जो भाग केला आहे लिलावामध्ये त्याचे 1 लाख रुपये पहिल्यांदा डिपॉझिट ठेवून घेतलं जाणार आहे. ज्याचं डिपॉझिट ठेवून घेतलं ज्याला मिळेल त्याची उर्वरित रक्कम भरून घेऊन त्याच दिवशी त्याला परवाना दिला जाणार आहे. तर ज्याचा लिलावामध्ये भाग घेतल्यानंतर ज्याला मिळाला नाही त्याचं डिपॉझिट आम्ही त्या ठिकाणी परत देणार. तर तमाम या जिल्ह्यातल्या सर्व पाळणेवाल्यांना देखील आमचं आव्हान आहे की ज्या वेळेला आमची या ठिकाणी पाळण्याचा लिलाव होईल त्या दिवशी आपण प्रत्यक्षपणे त्यात भाग घेऊ, या ठिकाणी पाळण्याच्या लिलावामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. परत एकदा सगळ्यांना यात्रेच्या या कमिटीमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो आणि यात्रा कमिटीची बैठक शांततेत पार पडली अशी जाहीर करतो.